नमस्कार. आज तालुका विधी सेवा संस्था आणि मर्देस चर्च ह्या ठिकाणी आज कायदेविषयक जनजागृती आयोजित केलेले होते. ह्याबद्दल आयोजन करणारे ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. सर आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही सविस्तर काय सांगाल? असं मी सांगेन की आमच्याकडे हा मध्यमवर्गीय समाज आहे. हा इथली आमची जी मुलं आहेत, युवक, ते आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहतात, त्यांचे ऐकतात. परंतु आता एक मोबाईल हा असा एक अदृश्य असा त्यांचा मित्र किंवा सहकारी आलेला आहे की जो आई वडिलांच्या नजरेच्या पलीकडे आहे आणि तो जो मोबाईल आहे तो त्यांना कुठे घेऊन जाईल आणि त्यांच्याकडून काय करून घेईल ही आता आमच्यासारख्या ज्यांची मुलं आता मोठी झालेली आहे, कॉलेज युवक युवती झालेले आहेत, तर आमच्या आई वडिलांच्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे. त्याकरिता त्यांचं अवेअरनेस करावं या हेतूने आम्ही हा आजचा कार्यक्रम घेतला होता. आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व वकिलांना बोलवलेलं, तर कोणता विषय कोणत्या वकिलाला दिलेला? आता याच्यामध्ये असा विषय होता की तालुका विधी सहाय्य समितीतर्फे वर्षाला जे कार्यक्रम घेतले जातात त्यांचं टाइम टेबल असते आणि त्या टाइम टेबलमध्ये आजचे जे विषय होते ते ज्येष्ठ नागरिक, आदिवासी कायदा आणि नालसाची माहिती आपण दर कार्यक्रमात देतो हे होतेच. परंतु आम्ही माननीय खोंगल साहेबांना विनंती केली की पुढे आमची क्रिसमस वगैरे येणार, आम्हाला चर्चमध्ये आमची संडेचे दिवस नाहीत आणि आताच आमच्याकडे दिवस आहे, तर आमच्याकडे युवकासाठी आम्हाला हा कार्यक्रम लैंगिक गुन्हे आणि त्याचा काय परिणाम होतील हे आम्हाला जागृती करायची आहे, तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या. तर त्यांनी अशी परवानगी दिली की ते 2 विषय ठेवून त्यासोबत हा ॲडिशनल विषय तुम्ही घ्या. म्हणून आम्ही हे 2 विषयामध्ये श्री स्टॅनली फर्नांडिस यांना विनंती केली. त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी कायद्यावर माहिती दिली आणि आमचे सहकारी हरीश गौर यांनी नेहमी नालसावर पूर्ण त्यांना माहिती आहे, त्यांनी माहिती दिली. खरे तर ते विषय 2 मोठे महत्वाचे पण आहेत, पण दोघांनाही मी विनंती केली की आम्ही जो आजचा कार्यक्रम हा प्रामुख्याने आपला लैंगिक विषयावर आणि युवकांच्या संदर्भात असल्यामुळे या विषयाला थोडा जास्त वेळ द्यावा. त्यांनी दोघांनी ती विनंती मान्य केल्याबद्दल मी दोघांचे आभारी मानतो. आणि आजचा जो विषय होता लैंगिक अत्याचार आणि त्याचे परिणाम, याच्यावर पोलीस इन्स्पेक्टर आपे साहेब यांनी माहिती दिली. टेरन्स कोरिया यांनी सायबर प्रमाणे जो ऑफेन्स होतो त्याबाबत माहिती दिली आणि मी प्रास्ताविकामध्ये आमच्या समाजात या समाज साधारण या साईडला सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी ख्रिश्चन असा हा स्थानिक शेतकरी समाज आहे आणि हा समाज एक दुसऱ्याला ओळखतो. येथे कोण परप्रांतीय नाहीत, त्यामुळे येथे जी आमची जी एकमेकांची ओळख आहे ती एकमेकांची जवळीक माहिती असलेली आहे. यांच्यामुळे असे काही ऑफेन्स होत तर नाहीत, परंतु पुढे होणार नाहीत अशा प्रकारचं सांगता पण येणार नाही. तर त्याची जाणीव झाल्यावर, आग लागल्यावर विझवण्यात काही अर्थ नाही. गुन्हा घडणार तर त्याचं करिअर खराब होणार. गुन्हा घडण्याच्या अगोदर त्याला जर त्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात आणून दिली तर कदाचित तो ते गुन्हा टाळेल. आणि आमचे जे रोमन आणि पीटर कृपे पुढे यावं जर या साईडला, यांनी खास माझे पाठी लागलेले होते. पीटर तुम्ही या साईडला की या विषयावर आणि त्यांच्या दोघांचे मेसेज सुद्धा की या विषयावर आपण घेतलंच पाहिजे, माझ्या पाठी लागले होते. तर मी फादरांनाही विनंती केली आणि फादरांनी ती विनंती मान्य केली आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला. तुम्ही त्यांनाही विचारू शकता की ते एक पालक आहेत. आता त्यांची मुलं मोठी, आता ही लिझा जी आहे ती यांची मुलगी आहे आणि ती IT इंजिनियर आहे. तर काय त्यांना अडचणी वाटतात आपल्या मुलाच्या भवितव्यात तर ते सांगू शकतील. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव आणि तुम्ही? माझं नाव रोमन फर्नांडिस. मी स्वतः IT मध्ये आहे. आजच्या काळामध्ये आपण सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. या सोशल मीडियामुळे की सोशल या सगळ्या तंत्रज्ञानामुळे लोकांचं आयुष्य थोडं चांगलं झालेलं आहे, पण त्याच्या वापरामुळे काही संभावित धोके सुद्धा आपल्या समाजापुढे आहेत. या संभावित धोक्यामुळे आपल्या लोकांचं म्हणजे आपल्या तरुणांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं, ते कुठल्या अडचणीत येऊ शकतात, ते कुठल्या संकटात सापडू शकतात, यासाठी आपले जे कायदेतज्ञ आहेत, वकील साहेब आहेत, जज साहेब आहेत, तसेच आपले जे मान्यवर पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते, त्यांनी आपल्याला चांगली माहिती करून दिलेली आहेत. जेणेकरून आपले जे तरुण लोक आहेत ते सोशल मीडिया हाताळताना त्यांनी काय काळजी घ्यावी याबद्दल चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे. मला वाटतं असे कार्यक्रम अनेक ठिकाणी अनेक लोकांमध्ये व्हावेत, जेणेकरून त्यांना त्यांची जनजागृती होईल. बरोबर आहे. सर तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय सांगाल? नाव सांगा तुमचं. माझं नाव पीटर जोसेफ फर्नांडिस, राहणार मर्देस.
परमेश्वराच्या कृपेने आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि हा जन्म दिल्यानंतर मानवी जीवन जगत असताना आपल्यासमोर दोन रस्ते असतात. एक जो रस्ता असतो तो चांगला असतो, दुसरा जो रस्ता असतो तो खूप वाईट असतो. वाईट रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला खूप त्रास होईल, खूप बऱ्याच अडचणी येतील. पण आपण त्या रस्त्यातून गेल्यानंतर जो त्याचा शेवट आहे हा खूप चांगला असतो. उलट जो चांगला रस्ता असतो आपल्याला वाटतं की हा खूप चांगला रस्ता आहे, याच्यामध्ये मौज मजा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, मित्र मैत्रिणी, खाओ पिओ मजा करो, पण त्याचा जो शेवट आहे हा खूप दुर्दैवी होत असतो. आज आपण जे काही इकडे जे शिबिर आयोजित केलं होतं, या शिबिराच्या माध्यमातून आपल्या जे समोर जे दोन रस्ते आहेत, आपण कुठल्या रस्त्यावरून चालावं, जे आपल्याकडे बरीच वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, बरीच अनुभव घेतलेले आहे, बरेच वकिलीमध्ये त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. अशा आपल्या वकिली पेशा थ्रू आपल्याला एक शिकण्यासारखा एक धडा मिळालेला आहे की जीवनाचा रस्ता कुठला चांगला आहे आणि कुठला वाईट आहे. मी या सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो की आपल्याला या दिवशी एका सुंदर रस्त्यावरती आणून यांनी आपल्याला उभं केलेलं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट स्टॅनली फर्नांडिस आहेत. ते काय सांगत आहेत तुमचा विषय आणि तुम्ही काय सांगितलं साहेब? नमस्कार. वसई कोर्टाच्या अंतर्गत आम्ही वसई कोर्टामध्ये आणि वसई कोर्टाच्या बाहेर विविध कायदेविषयक शिबिर आयोजित करत असतो आणि करत आलेलो आहे. आमची एक कमिटी आहे, ती टीम आहे, त्यानुसार आम्ही सगळं कायद्याचं आम्ही मार्गदर्शन करतो. आज मला जो विषय दिलेला हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट आणि लॉस रिलेटिंग टू ट्राईब, म्हणजे आदिवासीचे हक्क आणि जे त्यांच्या लोकांसाठी जे काय कायदे आहेत त्या अंतर्गत मी ज्येष्ठ नागरिक त्यांचा काय त्यांना त्रास होतो, ते कुठे दाद मागू शकतात. त्याच्यानंतर महिला, तर महिलामध्ये डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा कसा त्यांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर घटस्फोटाचं तुम्ही महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर मुलांचं जे ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्ट, हा कायदा बालसुधारगृह त्यांना कसं ते तिथे त्यांच्या केसेस चालतात त्याच्याबद्दल सांगितलं. आणि आदिवासी बांधव आहेत त्याच्याबद्दल सांगितलं की हा ॲट्रॉसिटी कायदा त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट आपलं संरक्षण करण्याचं ते मी सांगितलं. आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर कसा होतो हे सुद्धा मी नमूद केलं. आणि हा कार्यक्रम खूपच छान झाला आणि मला अतिशय आनंद आहे की हा कार्यक्रम मी अनेक ठिकाणी करत असतो, पण आज माझ्या स्वतःच्या गावामध्ये झाला. मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत ॲडव्होकेट हरीश गौड आहेत. हे आपल्याला त्यांनी काय विषय आणि कोणता विषय त्यांना दिलेला आहे त्याविषयी ते बोलतील. सर नमस्कार. नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट हरीश गौड. आज माझा जो सब्जेक्ट होता तो नालसावर होता. नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. याच्या अंतर्गत जो आपला कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 39A प्रमाणे प्रत्येक राज्याला हे अधिकार दिलेले आहे की त्यांनी नागरिकांना न्याय देण्यासाठी जे स्कीम बनवावी आणि त्याच्यामार्फत ज्यांना गरजू आहेत समाजामध्ये आणि महिला, आदिवासी, वेठबिगार असे जे लोक आहेत ज्यांना खरोखर गरज आहे आणि ते पैसे त्यांच्याकडे नाहीत म्हणून त्यांना पैसे नाही म्हणून न्यायापासून वंचित राहू नये यासाठी योजना बनवली गेलेली आहेत. आणि या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला ज्याला गरज आहे त्याला मोफत विधी सेवामार्फत वकील दिले जातात. ते पण चांगले तज्ञ वकील दिले जातात. आणि यावर आज मी मार्गदर्शन केलेलं आहे की कशा प्रकारे लोक फ्रीमध्ये ॲडव्होकेट घेऊन आणि ते स्वतः जे न्यायापासून वंचित राहत आलेले आहेत आणि ते कसं आपला न्याय मिळवून घेतील कोर्टात. आणि बाकी लोकांना पण असेच आम्ही कार्यक्रम करत असतो आणि मेसेज देत असतो की तुम्ही कोणाला वकील नसेल, कोण आरोपी जेलमध्ये असेल तर तुम्ही अप्रोच करा आणि त्यांना न्यायापासून वंचित राहू नये आणि त्यांना मदत मिळेल असं आम्ही प्रत्येक या जो आमचा बॅनर आहे तो तालुका विधी सेवा समिती या मार्फत आम्ही करत असतो. आणि हा पण एक जो कार्यक्रम आहे तो नालसाच्या अंतर्गतच येतो. त्यासाठी नालसा हे देशामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे. आणि आज इथे खूप सुंदर आमचे ज्येष्ठ वकील माननीय फर्नांडिस साहेब यांनी आयोजित केलं आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. आपल्यासोबत युवक आहेत त्याबद्दल आपण युवकांशी बोलूया. नाव आणि तुम्ही काय सांगाल? सो माझं नाव लिजा आहे आणि मी मर्देस गावात राहते. आय एम एन इंजिनियर बाय प्रोफेशन. सो आजचा हा जो टॉपिक होता हा खूप चांगला होता. माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता बिकॉज स्कूल कॉलेजेसमध्ये या टॉपिकवर जास्त बोललं जात नाही. सो कुठल्याच गोष्टीची काहीच माहिती नव्हती. आणि आताचं यंग जनरेशन ऑब्व्हियसली आम्ही इंटरनेटवरती वाचतो. सो एव्हरीवन इज एज्युकेटेड अँड नोज द इन्फॉर्मेशन. बट त्याचा काय दुरुपयोग होऊ शकतो याच्या विषयावर आज जी इन्फॉर्मेशन भेटली ती खूप इम्पॉर्टंट होती. आणि आय लाईक टू थँक ऑल द ऑर्गनायझिंग कमिटी की हा खूप चांगला इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला. अँड ऑल द बेस्ट फॉर देम. तुम्ही आपल्या गावातील आणि आपल्या एरियातील तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?
सो आतापर्यंत कसं होते की पॅरेंट्स सांगतात की हे नको वापरू ते नको वापरू, त्याच्याने काहीतरी प्रॉब्लेम्स होतील. बट आय नो की आजकालच्या मुलांना पॅरेंट्सनी सांगितलेलं टोकलेलं आवडत नाही. बट हा जो दुसरा आम्हाला पर्स्पेक्टिव्ह भेटलेला आहे जे आम्ही करत आहेत तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एव्हरीवन शुड मेक शुअर दॅट वॉट एव्हर यू शेअर और वॉट एव्हर यू पोस्ट ऑलवेज स्टे ऑनलाईन अँड यू शुड बी व्हेरी कॉशियस अबाउट इट. थँक्यू. तर आता आपण बघितलं, आता आपण आपल्या गावात, आपल्या एरियात आपण आपलं रोजचं कामकाज करत असताना कोणत्याही व्यक्तीने आपली फसवणूक करू नये, किंवा आज जे मोबाईलच्या माध्यमातून अलग अलग ॲपद्वारे तरुण मंडळीला काही कारणास्तव कुठेतरी त्रासाला सामोरे जावं लागतं. अशा वेळेला प्राथमिक आपल्याला कायदा काय असतो आणि प्राथमिकदृष्ट्या आपण कोणाकडून मदत घ्यावी ह्यासाठी आज कायद्याचं नॉलेज दिलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, वाघोली, मर्देस. नमस्कार.